अजित पवार भाजपशी चर्चेशिवाय राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का, असा सवाल उपस्थित करणारं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। विलीनीकरणाच्या चर्चेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलेलं आहे। राष्ट्रवादीनं निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी, असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। विलीनीकरणाची तारीख ठरली असती तर आम्हाला सांगितलं असतं, असंही विधान त्यांनी केलंय। अशा प्रकारच्या तारखेची आम्हाला माहिती नाही, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तर विलीनीकरणाची जर तारीख ठरली असती तर आम्हाला विचारल्याशिवाय ते विलीनीकरणाचा निर्णय झाला नसता, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। अशा प्रकारच्या तारखेची आम्हाला कल्पना नाही, माहिती नाही, असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जे शरद पवारांतर्फे दावा केला जात होता की 12 तारखेला विलीनीकरण होणार होतं, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान समोर आलंय। शेवटी शपथविधी कधी करावा, काय करावं या संदर्भात तो पक्ष निर्णय घेत असतो। आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे ज्यावेळी इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली, त्यांची म्हणजे अग्निसंस्काराच्या आधी त्यावेळेस काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की राजीवजींना प्रधानमंत्री केलं पाहिजे। त्यामुळे परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ते पक्ष निर्णय घेत असतात। तशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला। त्याच्यावर इतकी टीका जी काही केली जाते आहे आणि ती सेक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टीका करणारे हँडल्स देखील जर आपण बघितले तर लक्षात येतं की टीका कुठल्या मानसिकतेतनं केली जाते। म्हणून मी म्हटलं की मला याच्या राजकारणात पडायची इच्छा नाही आहे, नाहीतर मी त्याच्यावर पूर्ण डिसायफर करून देऊ शकतो तुम्हाला। आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत। शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे। आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा। त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला। त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे। ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।